नमस्कार. शरीराला भूक लागली की आपण जेवतो, पण मनाच्या भुकेचं काय? आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे? कारण आपण मुळापासून तुटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे. संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल. हा भक्तीचा प्रवास नाही, हे लाईफ मॅनेजमेंट आहे, जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. संत मुक्ताबाई यांची ही रचना वरवर पाहता आपल्याला एखाद्या चमत्कारासारखी किंवा अशक्यप्राय गोष्टींची यादी वाटू शकते. पण जेव्हा आपण या शब्दांच्या अंतरंगात डोकावतो, तेव्हा आपल्याला मानवी जीवनाचे आणि आध्यात्मिक ज्ञानाचे एक अथांग आणि अतिशय सुंदर विश्व उलगडताना दिसते. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. भावार्थ विश्लेषण. या पहिल्याच चरणाचा विचार करताना आपण थक्क होतो. इथे मुंगी म्हणजे आपला अत्यंत सामान्य आणि मर्यादित असा जीव किंवा आपला अहंकार, आणि सूर्य म्हणजे जगातील अज्ञान किंवा हे अवाढव्य विश्व. जेव्हा एखाद्या सामान्य माणसाला खऱ्या आत्मज्ञानाची आणि भक्तीची प्राप्ती होते, तेव्हा त्याचा हा लहानसा वाटणारा जीव थेट आकाशाला गवसणी घालतो. ज्ञानाच्या प्रकाशात आपला अहंकार आणि अज्ञान पूर्णपणे नष्ट होते. जशी एका लहानशा मुंगीने महाकाय सूर्याला गिळावे, तसाच हा ज्ञानाचा अफाट प्रभाव असतो. आपला लहानसा जीव जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो, तेव्हा तो संपूर्ण विश्वाच्या आणि जन्ममरणाच्या पलीकडे जातो. हाच यामागचा खरा आणि सखोल अर्थ आहे. सामाजिक संदेश. समाजातील अगदी तळागाळातील गरीब आणि सर्वसामान्य समजला जाणारा माणूस जेव्हा अपार मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उभा राहतो, तेव्हा तो जगातील सर्वात मोठे आणि अशक्य वाटणारे ध्येय सहज साध्य करू शकतो. समाजाने कोणालाही त्याच्या बाह्यरूपावरून, गरिबीवरून किंवा परिस्थितीवरून कधीच कमी लेखू नये. एका सामान्य माणसाची जिद्द कोणत्याही विशाल संकटाला सहज गिळंकृत करू शकते. हाच तो अत्यंत मोलाचा संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. बिहारमधील दशरथ मांझी यांची जीवन कहाणी या चरणाचे अगदी तंतोतंत उदाहरण आहे. दशरथ मांझी एक अतिशय सामान्य आणि अत्यंत गरीब मजूर होते. समाजाच्या दृष्टीने त्यांची ओळख एका छोट्या मुंगीसारखीच होती. पण जेव्हा त्यांच्या पत्नीचे एका मोठ्या डोंगरावरून पडून आणि वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने निधन झाले, तेव्हा या माणसाने ठरवले की हा डोंगर मी फोडणार आणि इथून रस्ता काढणार. तो महाकाय डोंगर म्हणजे त्यांच्यासाठी एक विशाल सूर्यच होता. लोकांनी त्यांना वेडे ठरवले, पण आपल्या केवळ एका हातोडी आणि छिन्नीच्या जोरावर तब्बल 22 वर्षे अखंड मेहनत करून या माणसाने तो प्रचंड डोंगरमधूनच फोडला आणि त्यातून पक्का रस्ता काढला. एका सामान्य मुंगीने एका विशाल सूर्याला गिळंकृत करण्याचाच हा जिवंत चमत्कार आहे. दुसरा चरण, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. भावार्थ विश्लेषण. येथे संत मुक्ताबाई एका मोठ्या आणि विलक्षण आश्चर्याची नोंद करतात. वांझ स्त्री म्हणजे आपली माया किंवा अज्ञानाने भरलेले आपले कोरडे मन, ज्या मनातून कधीही भक्तीचा, प्रेमाचा किंवा ज्ञानाचा अंकुर फुटला नाही. अशा कोरड्या आणि भक्तिहीन मनातून जेव्हा अचानक आत्मज्ञानाचा जन्म होतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने एक चमत्कारच असतो. संत सहवासाने आणि परमेश्वराच्या कृपेने आपल्यातील अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाचा उदय होतो. हा ज्ञानरूपी पुत्र जन्माला येणे आणि आपल्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल घडणे, हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा आणि थोर नवलाव आहे. सामाजिक संदेश. एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला आपण पूर्णपणे निरुपयोगी किंवा संपलेली समजतो, पण जर माणसाचा दृष्टिकोन सकारात्मक असेल आणि त्याच्याकडे अफाट कष्टाची जोड असेल, तर त्याच संपलेल्या आणि निराश परिस्थितीतून एक महान नवनिर्मिती होऊ शकते. ज्याप्रमाणे वांझोट्या परिस्थितीतून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही असा समाजाचा समज असतो, तो समज खोडून काढत अत्यंत प्रतिकूल आणि मृतवत परिस्थितीतून यशाचा जन्म होऊ शकतो, हे यातून शिकायला मिळते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आसाममधील जादव पायेंग यांचे उदाहरण यावर अचूक प्रकाश टाकते. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रचंड पुरामुळे एक संपूर्ण बेट ओसाड आणि वाळवंट बनले होते. तिथे एकही झाड शिल्लक राहिले नव्हते. पर्यावरण तज्ज्ञांनीही घोषित केले होते की या वाळवंटी जमिनीत आता काहीही उगवणे शक्य नाही. ती जमीन पूर्णपणे वांझोटी झाली होती. पण जादव पायेंग यांनी हार मानली नाही. त्यांनी एकट्याने तिथे रोज झाडे लावण्यास सुरुवात केली, आणि पाहता पाहता कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमातून त्या ओसाड जमिनीत तब्बल 1360 एकरचे घनदाट जंगल उभे राहिले. एका वांझोट्या जमिनीत हिरव्यागार जंगलासारख्या पुत्राचा जन्म झाला. संपूर्ण जगासाठी हा खरोखरच एक थोर नवलाव होता. तिसरा चरण, विंचू पाताळाशी जाय, शेषमाथा वंदी पाय. भावार्थ विश्लेषण. हा चरण मानवी स्वभावावर अत्यंत मार्मिक भाष्य करतो. विंचू म्हणजे आपल्या मनातील विकार, जसे की क्रोध, मत्सर, अहंकार आणि वाईट प्रवृत्ती, ज्या सतत दुसऱ्याला डंख मारण्यासाठी सज्ज असतात.
जेव्हा माणूस या सर्व वाईट प्रवृत्तींना आणि अहंकाराला पूर्णपणे गाडून टाकतो, म्हणजेच त्यांना पाताळात घालवितो, तेव्हा एक महान आध्यात्मिक चमत्कार घडतो. खुद्द शेषनाग, ज्याच्यावर संपूर्ण पृथ्वीचा भार आहे असे मानले जाते, तो महान देव देखील अशा नम्र आणि विकारशून्य माणसाच्या चरणी नतमस्तक होतो. याचाच सरळ अर्थ असा की जेव्हा आपण आपला अहंकार आणि क्रोध पूर्णपणे सोडून देतो, तेव्हा संपूर्ण जग आणि साक्षात परमेश्वर देखील आपला आदर करतो. सामाजिक संदेश. विंचू हा त्याच्या विषारी आणि त्रासदायक प्रवृत्तीसाठी ओळखला जातो. आपल्या समाजातही असे काही लोक असतात जे सुरुवातीला अत्यंत वाईट मार्गावर असतात किंवा समाजाला प्रचंड त्रास देतात, पण जेव्हा अशा व्यक्तींना स्वतःच्या चुकांची तीव्र जाणीव होते, ते आपल्या वाईट प्रवृत्तींना कायमचे गाडून टाकतात आणि आपले उर्वरित जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित करतात, तेव्हा त्यांच्या या परिवर्तनापुढे समाजातील सर्वात महान आणि ज्ञानी लोकही अत्यंत आदराने नतमस्तक होतात. वास्तविक जीवनातील उदाहरण. सम्राट अशोकाचा इतिहास या गोष्टीची साक्ष देतो. सुरुवातीला सम्राट अशोक हा त्याच्या अफाट क्रूरतेसाठी आणि हिंसक प्रवृत्तीसाठी संपूर्ण जगात ओळखला जात असे, पण कलिंगच्या युद्धात झालेला भयंकर रक्तपात पाहून या क्रूर विंचवाच्या प्रवृत्तीचे पूर्णपणे हृदयपरिवर्तन झाले. तो हिंसेच्या अंधाऱ्या पाताळातून कायमचा बाहेर आला आणि त्याने शांती, दया आणि मानवतेचा मार्ग स्वीकारला. त्याच्या या अभूतपूर्व परिवर्तनामुळे आणि त्यानंतर केलेल्या लोकोपयोगी कार्यामुळे जगातील महान तत्त्वज्ञानी आणि विचारवंतांनी त्याच्यापुढे आदराने मान झुकवली. जणू शेषानेच एका बदललेल्या विंचवाचे पाय वंदिले. चौथा चरण. माशी व्याली घार झाली, देखोन मुक्ताई हसली. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत मुक्ताबाई या सर्व प्रवासाचे अंतिम फळ सांगतात. माशी म्हणजे इकडे तिकडे सतत भरकटणारे अत्यंत क्षुल्लक आणि चंचल असे आपले मानवी मन. पण जेव्हा या चंचल मनाला साधनेची आणि खऱ्या भक्तीची जोड मिळते, तेव्हा त्याचे रूपांतर एका विशाल आणि उंच भरारी घेणाऱ्या घारीत होते. आपले सामान्य आणि चंचल मन जेव्हा मुक्तीची सर्वोच्च भरारी घेते, हा विलक्षण बदल पाहून संत मुक्ताबाईंना परमानंदाचे हसू येते. हा आनंद केवळ हसू नसून तो आत्मसाक्षात्काराचा आणि जीवनाच्या पूर्णत्वाचा सर्वोच्च आनंद आहे. सामाजिक संदेश. माशी ही अत्यंत क्षुल्लक असते, तर घार ही आकाशात अत्यंत उंच भरारी घेणारी आणि प्रचंड ताकदवान असते. समाजातील अत्यंत वंचित घटकातून आलेला एखादा छोटासा विचार किंवा एखादी छोटीशी कृती भविष्यात संपूर्ण जगाला दिशा दाखवणारी मोठी क्रांती घडवू शकते. छोट्याशा सुरुवातीतून जेव्हा महान क्रांती घडते, तेव्हा समाजातील सर्व जुनाट विचारांचा पराभव होतो आणि एका निर्मळ समाजाला एक निखळ आनंद आणि समाधान मिळते. वास्तविक जीवनातील उदाहरण. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. सुरुवातीला ती शाळा आणि त्यांचा तो प्रयत्न म्हणजे एका छोट्या माशीसारखाच होता. समाजाचा प्रचंड विरोध होता, लोक त्यांच्यावर शेण आणि चिखल फेकत होते, पण त्या एका छोट्याशा माशीसारख्या प्रयत्नातून जी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी राहिली, तिने आज एका विशाल घारीचे रूप धारण केले आहे. आज देशातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अत्यंत उंच भरारी घेत आहेत. त्या छोट्याशा शाळेतून आज देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणाऱ्या महिला घडल्या आहेत. हे यश पाहून आज आपला संपूर्ण देश अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने हसत आहे. युवा पिढीसाठी संदेश. तरुणांनो, हा अभंग आपल्याला एक प्रचंड मोठी ऊर्जा आणि प्रेरणा देतो. बऱ्याचदा आपण स्वतःला खूप कमकुवत किंवा सामान्य समजतो. आपली ध्येये सूर्यासारखी खूप मोठी आणि गाठायला अशक्य वाटतात, पण मुक्ताबाई आपल्याला सांगतात की तुमच्या आत दडलेली ताकद एखाद्या मुंगीसारखी लहान वाटत असली तरी ती जिद्दीने आकाशात झेप घेऊ शकते आणि अशक्य वाटणाऱ्या ध्येयरूपी सूर्यालाही गवसणी घालू शकते. राग आणि अहंकार माणसाला रसातळाला नेतात. जेव्हा तुम्ही अहंकाराचा त्याग कराल, तेव्हा समाज तुमच्या नम्रतेसमोर नतमस्तक होईल आणि तुम्हाला खरा सन्मान मिळेल. एका सामान्य आणि छोट्या विचारातूनच भविष्यात गरुड झेप घेणारी मोठी कृती जन्म घेऊ शकते. तुमच्यात हे संपूर्ण जग जिंकण्याची आणि अशक्य ते शक्य करून दाखवण्याची अफाट ताकद दडलेली आहे. फक्त त्या ताकदीला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाच्या आकाशात उत्तुंग झेप घ्या. धन्यवाद. या जगात काहीही अशक्य नाही. आपण स्वतःला कितीही लहान मुंगीसारखे समजत असू, पण जर आपल्यात जिद्द, प्रामाणिकपणा आणि शुद्ध विचार असतील, तर आपण कोणतेही मोठे ध्येय साध्य करू शकतो. आपल्यातील दुर्गुणरूपी विंचवाला कायमचे संपवणे हेच खरे यश आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम. संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना. तुमचे प्रेम असेच राहू द्या. कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.